अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशनच्या पुस्तकांपैकी परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तरी गा ऐसे करी या पुस्तकाचं वाचन आपण करत आहोत. या पुस्तकात आपण प्रथम महाभारत शरीरातले हे पाहिलं, नंतर हे नवरत्नमाला गोमुठी पाहिलं. आता आज संतांचे भजावे याबद्दल परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिहितात. तरी संताते भजावे. गेले काही दिवस आपण श्री ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील ब्रह्मार्पण योगाचा विचार करीत आहोत. श्री भगवंत पार्थाला पुढे असे सांगतात की एकी या परी पार्था दोष क्षाळिले सर्वथा एकी हृदयारणी मंथा विवेक केला. यज्ञ हा देखील उपायच. मागच्या वेळी आपण कर्म म्हणजे काय ते सविस्तर बघितले. ही कर्मे कशी तयार होतात, तर जीव मायेमध्ये आला की कर्मे तयार होतात आणि ती कर्मे टाळता येत नाहीत हेही आपण बघितले. कर्माचे फळ श्री भगवंतांना कसे अर्पण करायचे ह्यावरही आपण त्यानंतर विचार केला होता. आता आपल्याला या कर्मातून सुटायचे आहे. निर्लेप अशी शांती मिळवायची आहे. परंतु जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत कर्मातून सुटणे शक्य ठरणारे नाही. पण जर का शांती मिळवायची असेल तर त्यासाठी काय करता येईल, मागे आपण त्याकरता सांगितलेले 3-4 उपाय बघितले होते. आता श्री भगवंतांनी पार्थाला सांगितलेला पुढचा आणखी एक उपाय बघू. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ठीक आहे, तुम्हाला कर्माचे फळ श्री भगवंतांना अर्पण करायला जरी जमले नाही तरी शांती सुखाकरता आतमध्येच एक यज्ञ देखील करता येतो. सद्गुरू श्री माऊलींचे हे सांगणे समजून येण्याकरता आपण आधी यज्ञ म्हणजे काय हे पाहूया. यज्ञाची सिद्धता. यज्ञ म्हणजे एखाद्या वैदिक सूक्ताचे, शास्त्रोक्त मंत्राचे, मग तो मंत्र देवांचा, देवीचा किंवा कुठल्याही देवतेचा असेल, विशिष्ट पद्धतीने अनुष्ठान करून त्यानंतर त्या देवतेप्रित्यर्थ विशिष्ट द्रव्याचे हवन करायचे असते. हे करण्याची देखील एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. यज्ञकर्माकरता पहिल्यांदा यज्ञकुंड तयार करतात. हे कुंड कसे बांधायचे त्याचीही रीती व मोजमापे शास्त्रानुसार ठरलेले असतात. ते ठराविक विटांनी ठराविक आकारातच बांधावे लागते. शिवाय हे सगळे त्या यज्ञात कुठल्या देवतेच्या मंत्राने हवन करायचे आहे त्यावर अवलंबून असते. असे कुंड बांधले की ते आतून संपूर्ण शेणाने आणि मातीने लिंपून काढतात. असे सर्व शुभ मुहूर्तांवर साधले की हे यज्ञकुंड तयार झाले. असे यज्ञकुंड बांधून तयार झाल्यानंतर यज्ञकालात ज्यांचे हवन करायचे असेल अशी समिधा, घृत, लाया, सातू वगैरे हवनीय द्रव्यही यज्ञमंडपात आणून ठेवतात. यज्ञाकरता अग्नी प्रज्वलित करावयाचा असतो, पण तो अग्नी काड्यापेटीने उत्पन्न केलेला किंवा कोठून तरी पेटून आणलेला चालत नसतो. तो अग्नी नेहमी घर्षणानेच उत्पन्न करायचा असतो. आता हे घर्षण अथवा मंथन कशाचे करायचे, तर विशिष्ट काष्ठाची अरणी व रवी करून त्याचे ते एकमेकांवर घुसळतात. घासल्याने त्यातून जी ठिणगी, जी ज्वाळा उत्पन्न होते तिने कुंडात असलेल्या समिधा पेटवतात. समिधा पेटवल्यावर सगळ्यात पहिल्यांदा धूर बाहेर येतो. तो धूर जाऊन अग्नी चांगला प्रज्वलित व्हावा म्हणून त्यात पेटवण घालवायचे असते. त्यानंतर त्यात हवन करायचे असते. मी हे सगळे का सांगते आहे, तर हे सगळे विधी आपल्याला साधनेत आपल्याच आत अनुभवायचे असतात म्हणून. यज्ञातील बाह्यकर्म. त्याआधी
आपण यज्ञकर्मातील काही बाह्य उपचार बघूया. कुंडात पेटवणं घातले की हळूहळू अग्नी पेटत जातो. हा अग्नी जसा जसा पेटत जातो तसा तसा ज्वाळा बाहेर येतात. त्यातून ज्वाळा येऊ लागल्या म्हणजेच खराखुरा अग्नी पेटला. मग मंत्राचा जेवढा जप ठरलेला असेल तेवढी संख्या पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मंत्राला एक आहुती अशा प्रकारे हवनीय द्रव्ये यज्ञकुंडात घालतात. त्यालाच हवन असे म्हणतात. मंत्राची सर्व आहुती संख्या पूर्ण झाली की मग लाकडाचे एक लांबसडक विशिष्ट पात्र असते ते घेतात. त्याला एक घळ असते. त्या पात्राच्या सगळ्यात पुढच्या बाजूला सोन्याचा किंवा चांदीचा पत्रा जळवलेला असतो. त्यातून शेवटची आहुती द्यायची असते. त्या हवनाला पूर्णाहुती असे म्हणतात. ती पूर्णाहुती देऊन झाली की ती स्वीकारण्याकरता तिथे त्या मंत्राचे दैवत प्रगट होते. ते दैवत प्रसन्न होऊन प्रगट झाल्यानंतर तुम्हाला जे हवे असेल ते मिळते. तुमची इच्छा पूर्ण होते किंवा त्या देवतेचा आशीर्वाद तरी मिळतो. असे हे यज्ञाचे बाह्यकर्म थोडक्यात सांगितले आहे. सगळ्यात शेवटी यज्ञाचा अग्नी निवल्यानंतर कुंडात जी विभूती उरलेली असते ती पवित्र म्हणून दुसऱ्या दिवशी कपाळाला लावून घेतात. संध्या भस्मधारणेकरताही त्या विभूतीचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी याप्रमाणे वेगवेगळे यज्ञ शास्त्रानुसार केले जातात. यज्ञ हा बाहेर कसा करतात ते आपण पाहिले. यासाठी एक परिचयाचे उदाहरण देते. 11 वेळा नमक आणि 1 चमक असे केले तर एक एकादशी होते. अशा 11 एकादशण्या म्हणजे 121 आवर्तने केली तर तो लघुरुद्र होतो. 121 गुणिले 11 वेळा रुद्र आवर्तने केली तर तो महारुद्र होतो. आणि महारुद्राची जी संख्या येईल त्याला 11ने गुणले की तो अतिरुद्र होतो. या संपूर्ण स्वाहाकारात 11 महारुद्रांचे मिळून एकंदर 24,08,062 इतके हवन होत असते. असा अतिरुद्र स्वाहाकार परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार श्री क्षेत्र नृसिंहवाडीला 1984 साली संपन्न केला होता. बाह्य यज्ञात अडथळे. मात्र शास्त्रांनीच असेही सांगून ठेवले आहे की कलियुगात अशा यज्ञांचा हवा तसा उपयोग होणार नाही. कारण त्यात येणाऱ्या सगळ्या बाह्य उपचारांकरता आवश्यक त्या सर्व गोष्टी अतिशुद्ध स्वरूपात मिळणे कलियुगात महाकठीण झालेले आहे. अहो, आज साधे पाणी देखील शुद्ध आणायचे म्हटले तरी ते अवघड होऊन बसलेले आहे. प्रत्येक वेळेला गंगोत्रीपर्यंत जाऊन पाणी आणणेही अशक्य आहे. यामुळे कलियुगामध्ये हा बाह्य उपचारांनी संपन्न होऊ शकणाऱ्या यज्ञविधीचा उपयोग सहज शक्य होणार नाही असे शास्त्रात सांगून ठेवलेले आहे. आता बाह्य उपचारांनी यज्ञ करणे सोपे नाही असे जर शास्त्रांनी सांगितले असेल तर मग आम्ही यज्ञ कधी आणि कसा करायचा. एक तर आजकाल कोणाला हे यज्ञविधी वगैरे पटतही नाहीत. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये कोणीतरी असाच मोठा यज्ञ केला होता. त्यावेळी लोकांनी त्यावर आक्षेप घेत खूप आरडाओरडा केला होता की एवढे अन्नधान्य वाया घालवणे योग्य आहे का. धान्याची शेकडो पोती वाया घालवली त्याऐवजी तुम्ही ते धान्य गरजू लोकांना का वाटले नाही वगैरे वगैरे. अर्थात हा प्रश्न अगदी वेगळा आहे. म्हणजे एकूण काय तर या कलियुगात हल्ली बाह्य यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ उरलेला नाही. कारण त्यात नाना प्रकारचे अडथळे येतात आणि अपेक्षित फलाची प्राप्तीही निश्चित नसते. बाह्यतः यज्ञ करण्यात असे अडथळे येत असल्यामुळे असा यज्ञ आपण आपल्या आतमध्ये करावा हेच बरे. आता तो आतमध्ये कसा करता येईल तर तेच आपल्याला इथे बघायचे आहे. यज्ञकुंडाची तयारी. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली या संदर्भात
4थ्या अध्यायात फार सुंदर सांगतात की तो उपशमे निहटीला, धैर्य भारे दाटीला, गुरुवाक्य काढीला बळकटपणे. असा अंतरंग यज्ञ करायचा झाला तर त्यासाठी पहिल्यांदा अग्निकरता वेदी म्हणजेच मनाला मर्यादा, बंधन घातले पाहिजे. म्हणजेच आधी अग्निकुंड तयार करायचे. हे यज्ञकुंड आतमध्ये कसे तयार करायचे, तर आज ते कुंड तयार करताना आहार, विहार, चेष्टा, निद्रा आणि बोध हे पंचक योग्य ठेवायचे, व्यवस्थित सांभाळायचे. या पंचकालात युक्तिपंचक असेही म्हणतात. या ज्या 5 गोष्टी आहेत त्यात पहिले म्हणजे खाणेपिणे, दुसरे विहार म्हणजे वर्तन वागणे, तिसरे चेष्टा म्हणजे प्रयत्न, चौथे निद्रा आणि 5वे बोध म्हणजे ज्ञान याचा समावेश आहे. या सगळ्यांच्या साहाय्याने मनाला बंधन घालायचे. म्हणजेच काय करायचे, तर मागे आपण जे यमनियम बघितले होते त्याप्रमाणे मनाला वागायला शिकवायचे. असे वागायला शिकवले तर नकळत मनाला बंद पडतात. मग ते मन प्रत्येक वेळेला विचारते, विवेकाने वागायला लागते. हे बरोबर नाही, हे करायला नको, याच्यामुळे इतरांना त्रास होईल असे विचार मग मनात यायला लागतात. त्यामुळे आपोआपच स्वतःच्या शरीराला त्रास होईल. या कारणाने तरी एखादी अनिष्ट गोष्ट करण्याचे आपण टाळू लागतो.